निरागस छोटस बाळ आहे. ध्रुव लेकरू बापुडे दैन्यवाने, ध्रुव लेकरू बापुडे दैन्यवाने, कृपा भाकिंता दिदिली भेटी जाणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. सावत्र आईने ध्रुवाला वडिलांच्या कुशीतून बाजूला फेकलं, ओढून ढकलून दिल्याने असहाय्य दीनवाणी ध्रुव बाळाने देवाकडे कृपेची प्रार्थना केली. ध्रुवाची कठोर तपस्याने प्रसन्न होऊन भगवंतांनी विष्णूंनी त्यांना दर्शन दिलं. श्री विष्णूंनी जणू आपल्या प्रेमाची खान खुली केली आणि त्या अढळ पदावरती बसवलं. आपल्या भक्ताबद्दल अभिमान बाळगणारं दुसरं कुणी नाही, फक्त केवळ आणि केवळ श्रीकृष्ण आहे. त्याला जाणून घेतलं म्हणजे आपल्या जीवनाची व्यथा आपल्याला जाणता येते, असं समर्थ रामदास स्वामी या 3 श्लोकांमध्ये सांगतात.